शरद पवार यांना अजित पवार यांची काळजी असल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चेला उधाण आलंय। अजित पवार हे सध्या प्रचारामध्ये गैरहजर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी मुंबईत पार पडली, त्या प्रचार फेरीत सुद्धा अजित पवार हे अनुपस्थित होते। तर शरद पवार अजित पवारांच्या तब्येतीबद्दल काय म्हणालेत पाहूयात। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहेत सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय, इकडेही ते जात नाहीये। त्यांची खरी सगळी ठीक आहे। तर उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या गैरहजेरीबद्दल माहिती दिलेली आहे, पाहूयात। अजित दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत, अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात। ते नॉट रिचेबलही नाहीयेत आणि नाराजही नाहीयेत। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये, कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं। हे व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते। डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील। तर अजित पवार हे प्रचारांमध्ये गैरहजर दिसत आहेत, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती। मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्या सोबत जोडल्यात। सायली, अजित पवार अनेक प्रचारांमध्ये सध्या गैरहजर दिसत आहेत, त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर येते, या संदर्भात अधिकची माहिती। शरद पवार आणि अजित पवार हे आधी एकाच पक्षात होते, त्यानंतर अजित पवारांनी त्यांचा वेगळा पक्ष स्थापन केला। आता राष्ट्रवादी यातून अजित पवार यांची पत्नी आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या दोघीही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या होत्या आणि 7 तारखेलाच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली। पण या निवडणुकीनंतर अजित पवार हे कोणत्याच प्रकारच्या महायुतीच्या प्रचाराला, अगदी काल मुंबईमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा इतका मोठा रोड शो झाला, त्यातही अजित पवार अनुपस्थित होते आणि यामुळे चर्चांना उधाण आलंय। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार हे आजारी असल्याचं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे अजित पवार हे कोणत्याच प्रचार सभेला दिसत नाहीयेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पण आज नुकतीच शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी अजित पवार आजारी आहेत आणि त्यामुळे ते येत नाहीत अशी काळजी व्यक्त केल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे। धन्यवाद सायली दिलेल्या या माहितीबद्दल।